जय शिवराय मित्रांनो. रोज डिसाईड करतो मी 7 वाजता निघायचं, पण काय होत नाही माझ्याकडून. कारण आजकाल जास्त दुखतं, बॉडी पेन जास्त होतं, त्याच्यामुळे काय लवकर उठता येत नाही. तरी पण आज मी 5:45 वाजता उठून बाकीचं सगळं घरातलं काम केलं वगैरे, आणि आता लॉग इन करतोय 8 वाजता. तर चला आज दिवसभरात बघायचं आपल्याला किती बिझनेस होतोय ते. कसा ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, आणि आवडला तर लाईक शेअर नक्की करा. पहिली ट्रिप संपवलेली आहे, मेट्रोला सोडली आहे. 97 रुपीज घेतलेत कस्टमर कडून ऑनलाईन, आणि रॅपिडोची ट्रिप होती. आजकाल काय होते की 1,000-1,200 रुपये 1,500 रुपये करायला एकदम फाटून हातात येते. त्याच्यामुळं काहीतरी कामाची स्ट्रॅटर्जी बदलायला लागेल. खूप थकतोय आजकाल मी लवकर. काय माहित हेल्थ इश्यू असेल, नाही तर मग गाडीचा काही प्रॉब्लेम असेल. गाडीच पळत नाही काय. स्फुरत् फणामणि प्रभा कदंब कुंकुम. दुसरी ट्रिप संपवलेली आहे, आणि ही ट्रिप आपण मेट्रोच्या इथूनच घेऊन आलो, आणि ही सोडली निगडी प्राधिकरणला. 109 रुपये झाले. जाताना 97 रुपये झाले, आता येताना 109 रुपये झालेले आहेत. अंतर कमी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे. तर माझं आहे ना मित्रांनो, गुडघ्याखाली म्हणजे मांड्याच्या खाली दोन्ही पाय खूप दुखतात आहेत, आणि सकाळी जर अक्षरशः उठू वाटत नाही, एवढा त्रास होतो. आता त्याच्यामुळे ठरवलंय की प्रत्येक ट्रिप मारली ना थोडंफार चालायचं. जोपर्यंत ट्रिप येत नाही तोपर्यंत चालत राहणार. कारण बसून आहे ना एका ठिकाणी एकाच पोझिशनला, त्याच्यामुळे हा जास्त त्रास होतोय. दुसरं म्हणजे बहुतेक व्हिटॅमिन D3 आणि B12 याची कमतरता असू शकते माझ्या बॉडीमध्ये, त्याच्यामुळं होऊ शकतं. आणि वयाच्या 35 नंतर हे असा प्रॉब्लेम चालू होतो. तर बघूया काय होतंय ते आता. आता एक पॅसेंजर सोडलं, आणि ती दिदी प्रेग्नेंट होती, आणि म्हटली की हळू चालवा. मी म्हटलं ठीक आहे. आता हळू चालवा म्हणलं की जवळजवळ 4-4.5 किलोमीटरचं अंतर आहे. एक तर रोड खराब आहेत मित्रांनो, स्पीड ब्रेकर आहेत, आणि प्रेग्नेंट असल्यावरती आपल्यावर एक जबाबदारी असते की बाबा कस्टमरला व्यवस्थित घेऊन जायचं. मी खूप प्रयत्न केला, पण एकदा दोनदा थोडेफार खड्डे, एक खड्डा चुकवताना आपलं चाक ते दुसऱ्या खड्ड्यात अडकलं. म्हणजे एवढा नाही फरक पडला, पण व्यवस्थित घेऊन आलो. कारण आपल्याला माहितीये की आपले घरातले पण त्या परिस्थितीतून गेलेले आहे, त्याच्यामुळे आपण व्यवस्थितच गाडी चालवतो. लास्ट टाइम मला आठवतंय, गाडी खूप आदळायची, आणि एक कस्टमर होतं जो 7वा-8वा महिना चालू असेल त्यांचा. मी त्यांना सांगितलं, ताई माझी गाडी खूप आदळते, उगाच प्रॉब्लेम नको, मी कॅन्सल करतो ट्रिप. ठीक आहे म्हणले. मग केली कॅन्सल. नाहीतर कसे उगाच रस्त्यात खड्डे बिड्डे असतात, आदळला उगाच काहीतरी व्हायचं आपल्यामुळे, त्यांना प्रॉब्लेम नको. आपलं असंच असतं रिक्षावाल्यांचं. व्यवस्थित एकतर पॅसेंजर असतं. नवीन पॅसेंजर वरून पेशंट वरून आठवलं मला की आता हॉस्पिटल, दवाखाना, एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन या साईडची जर ट्रिप तुम्ही कॅन्सल केली, उचलून कॅन्सल केली, तर तुम्हाला 5 पट दंड जो आहे तो कस्टमरच्या अकाउंटला जमा होणार आहे. म्हणजे तुम्हाला फाईन पडणार आहे. आणि तसंच जर कस्टमरनी पण कॅन्सल केली तर तो फाईन आपल्या याच्यावर येणार आहे. तर उचलून कॅन्सल नका करू, खूप वाचून नीट वाचा. जर तुम्हाला ट्रॅफिकच्या टाइमला जर तुम्हाला अशा ट्रिपा आल्या, तुम्ही उचलू नका, नाहीतर उचलून जर कॅन्सल केली तर अवघड होईल. सलग दुसऱ्यांदा कायनेटिकला ट्रिप घेऊन आलो 75 रुपयाची. तर आजकाल काय माहितीये, गाडी चालवण्याचा स्टॅमिना संपलेला आहे माझा. पहिलं मी इझिली 1,500-1,000 रुपये इझिली करायचो, आणि काय वाटायचं नाही. पण आजकाल काय होतं की वय जसं जसं वाढत चाललंय, 35 वर्षाचं म्हणजे जास्त वय नाहीये मित्रांनो. पण काय होतंय काय माहिती, सगळं खूप त्रास होतो आजकाल. सकाळी उठायला त्रास होतो, आणि एनर्जी राहत नाही थोडक्यात. स्टॅमिना सगळा गेलेला आहे काम करण्याचा. तर हे वयामानाप्रमाणे होतं. आता वयामानाप्रमाणे म्हणजे आपण आता 10 वर्ष झाले रिक्षा. पहिला जो
आपली बॉडी तशी राहत नाही. काम करून करून बसून एकच पोझिशनवर बसून कंटिन्यू कधी कधी तर दीड दीड तास एका पोझिशनवर बसल्यामुळे काय होतं की शरीराची तुम्ही झीज करताय, बॉडी साथ देत नाही काही दिवसांनी. आता जे आहेत ना यंग पोरं, त्यांना कळेल काही दिवसांनी. पण हार मानून नाही चालणार. आपण करणार. 5 वर्ष खूप मेहनत करावी लागेल. खूप मेहनत. हे जे कस्टमर होतं ना, आता इथं डॉक्टरकडे सोडलं याला, पण तुम्हाला सांगतो ह्यांनी ना एक मोठं पोतं आणलं होतं कचरा भरून आपल्या रिक्षात. मोठं पोतं आणलंय आणि बिजलीनगरचा ब्रिज आहे त्याच्यावरच टाकून दिलं बाईनी. मला सांगा, असं जर केलं तर कसं? आता तुम्ही म्हणाल कचऱ्याची गाडीच येत नाही. अरे भाई, आमच्याकडे पण कचऱ्याची गाडी येत नाही. मी 1.5-2 किलोमीटर गाडीवर, टू व्हीलरवर माझ्या कचऱ्याचे बकेट घेऊन जातो आणि तिकडे कचरा टाकतो. प्रत्येक भागात कचऱ्याचा एक प्लांट असतो आणि तिथं वर्गीकरण होतं कचऱ्याचं इकडं तिकडं. आणि तुम्ही तिथं कचरा टाकला पाहिजे नेऊन. जरी तुमच्या घरी गाडी येत नसेल तर तुम्हाला सांगतो काय होतंय की गाडी काय येत नाही. ते जो प्लांट असतो ना, तिथंच लोक म्हणजे एवढा कचरा झालेला आहे, त्या पावसात कचरा भिजून भिजून सगळं वास, सगळं त्यांना क्लिनिंग करायला अजून जमत नाहीये. आणि तुमच्या घरी जर कचऱ्याची गाडी येत नाही, तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये जावा, तिथं तक्रार करा. दुसरं म्हणजे समजा नगरसेवक असेल, त्याला सांगा की बाबा गाडी येत नाही, काय येत नाही. तुम्ही मतदान केलं की संपलं का त्यांचं? तुम्ही विचारा ना का नाही येत. आता माझा कचऱ्याचा बकेट भरले की मी घेऊन जातो आणि टाकून येतो. मी कुणाची वाट बघत नाही, कुणाला कंप्लेंट करत नाही आणि मी बाहेर असा कचरा टाकत नाही. आपला देश, आपला भाग आपण स्वच्छ ठेवायचा असतो. हे लोक येतात रोडवर कचरा टाकतात बिंदास. पण मला म्हणते ती बाई, अहो आमच्या घरी गाडी येत नाही. आता तुझ्या घरी गाडी येत नाही तर मग रोडवर टाकणार का? एक नारळ आणि पपई घेतलेली आहे. तर माझ्या लहान मुलींनी मला पायनॅपल आणायला सांगितलं होतं, पण पायनॅपल काय भेटलं नाही. मग नारळ पाणी आणि घेऊन चाललोय पपई. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island. आल्यापासनं 2 ट्रिप झालेल्या आहेत आपल्यात. एक 110 मेट्रो स्टेशन आणि तिथून एक रिटर्न आणले. 4 किलोमीटरचे होते. 64 रुपये. Get life's too short, let's not waste it, 'cause paradise is wherever. आताच मी न्यूज वाचली की आपली जी नंबर प्लेट होती HSRP, त्याची मुदत आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे गव्हर्नमेंटने. आणि आता ही लास्टची मुदत असणार आहे मित्रांनो. ज्यांनी केलेलं नाहीये HSRP नंबर प्लेट त्यांनी करून घ्या. 2 व्हीलर असू दे, 3 व्हीलर असू दे, मोठी गाडी असू दे, कोणतीही गाडी असू दे, HSRP नंबर करणं हे गरजेचं आहे. तर नक्की करून घ्या मित्रांनो आणि होणाऱ्या दंडापासून वाचा. उबेरनी एक अपडेट केलेलं आहे की आता ट्रिपमध्ये तो काय करतोय की ट्रिपसाठी किती वेळ लागणार आहे, पिकअपसाठी किती वेळ लागणार आहे, हे एकत्रित त्याचा टाइम दाखवतोय. तर हे एक अपडेट चांगलं केलंय मित्रांनो. बरं केलं ते. कारण ट्रिप जिथं ट्रॅफिक असेल ते आपल्याला कळणार आहे की किती 100 रुपये कमवायला किती वेळ लागला पाहिजे. लय 20-25 मिनिटं, त्यापेक्षा जास्त असेल तर ती ट्रिप उचलायची नाही. तर असं सीन आहे मित्रांनो की हा एक अपडेट बरा केला, चांगला केला. जे चांगलं केलं आपण त्याला चांगलं म्हणतो. आपण त्याच्यातले माणसं आहोत. जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणतो आपण. पाणीपुरी घेतली, 2 पाणीपुरी 60 रुपयाला पाणीपुरी. पण मुली म्हणत होत्या पप्पा पाणीपुरी घेऊन ये, मग घेऊन चाललो. आणि धंदा पण ठीकठाकच झालाय. आजकाल खूप कमी टाइम भेटतो आपल्याला. आता घरी काय माहितीये, लाईट नाहीये. आता लाईट नाहीये तर मग घरी पटकन जावं लागेल आपल्याला. तर आज बघा सकाळी 8 वाजता लॉग इन केलेलं आहे. 8 ते 4 12, सकाळचे 4 तास. आणि आता 2.5 तास. म्हणजे 6-6.5 तास काम केलेलं आहे. 1200 रुपयाचं काम झालेलं आहे फक्त. हा म्हणजे 6 तासात 1200-200चा ऍव्हरेज पडलेला आहे. गॅस काय भरला नव्हता. कालचा सीएनजी आहे, तेवढ्या ह्याच्यातच आज आपण काम केलेलं आहे. तर आता घरी चाललोय. घरी जरा एमर्जन्सी आली म्हणून. तर आपलं असंच असतं की आपल्याला काय एमर्जन्सी आली की आपण हेड आहे ना. हेड म्हणजे आपण
मेन माणूस आहे घरातला, तर मग मला पळावंच लागतं. तर आता चाललोय आणि आता बघूया, आता पुढच्या ब्लॉग मध्येच भेटूया आपण. जय महाराष्ट्र.